मित्रांनो, पावसाळ्यातलं एक कोकण गाव, डोंगर, हिरवाई आणि पावसाचे ढग यामध्ये लपलेला होता एक जुना, जीर्ण पण राजेशाही वाडा. त्या वाड्याकडे आली अन्वेषा, एक तरुणी. हातात कॅमेरा, डोळ्यात जिज्ञासा. फोटो काढताना अचानक तिथे येतो समीर, उंच, देखणा, पण चेहऱ्यावर एक गंभीर छटा. दोघांची ही पहिली भेट, आणि त्याच क्षणी वाड्याच्या अंधाऱ्या गल्ल्यांतून सुरू होतं एक रहस्यमय कथानक. अन्वेषाला जुनं पत्र सापडतं, पिवळसर झालेलं, शाई फिकी पडलेलं. त्या पत्राच्या ओळी वाचताना तिचे डोळे पाणावतात. समीर मात्र मागे उभा, जणू काही वेदनादायक आठवणी पुन्हा जिवंत झाल्यात. रात्र होते. पावसात वाड्याच्या गच्चीवर दोघं बसलेले, हातात हात, डोळ्यात डोळे. त्यांच्या नजरेत उमलतं एक गुपित प्रेम. पण अचानक कॅमेराच्या लेन्समधून दिसते एक धूसर आकृती, पांढऱ्या साडीतली. अन्वेषा घाबरते, तिचा हात थरथरतो. कॉरिडॉरच्या भिंतींवर सावल्या नाचतात. तो वाडा खरंच शापित आहे का? आणि तरीही त्या अंधारामध्ये उमलतं प्रेम. समीर अन्वेषाचा हात धरतो आणि तिला आपल्या डोळ्यांतल्या सत्याची कबुली देतो. अन्वेषा हलक्या हसनात सगळं स्वीकारते. सकाळी गावकरी वाड्यात जमतात आणि तिथे दिसतात समीर आणि अन्वेषा, हातात हात, डोळ्यात समाधान. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू, वाड्यावर सूर्यप्रकाश. जणू शाप संपला आहे आणि प्रेमाने त्या वाड्यालाच नवा जीव दिला आहे.